जय गजानन माऊली ग्रंथ पारायण महिला मंडळ वडकीतर्फे श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाची करण्यात आली सांगता। रायगाव तालुक्यातील वडकी येथे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व गुरु पौर्णिमेपासून जय गजानन माऊली ग्रंथ पारायण महिला ग्रुप वडकीतर्फे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले। यावेळी 21 महिलांनी 4 महिने दर गुरुवारला विधिवत ग्रंथपूजन आणि श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर सर्व महिलांनी पाठ म्हणून 21 अध्यायाचे साखळी पारायण केले। या प्रसंगामुळे सर्व महिलांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या पारायणामुळे भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळतो अशी श्रद्धा आहे आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। महिला मंडळातर्फे श्री संत गजानन महाराज मंदिर वडकी येथे गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळला आरती भजन आणि श्रीचा प्रसाद वाटप करून या पारायणाची सांगता करण्यात आली। यामध्ये रामेश्वरी मानकर, वैशाली नहाते, जयश्री हाते, भाग्यश्री मानकर, योगिनी भोयर, सोनम येरेकर, दीपाली डुडुरकर, आरती राऊत, गायत्री बोंबले, छाया तादने, वर्षा महाजन, ज्योती अंड्रस्कर, भाग्यश्री वानकडे, आरती कोंबे, कांचन झाडे, सोनाली यन्नरवार, उमा जाधव, मंगला फुटाणे, स्नेहा फुटाणे, सोनल फुटाणे यावेळी उपस्थित होत्या। नाव काय? माझं नाव वैशाली निलेश नहाते। काय सांगू शकता आपण? गुरुपौर्णिमेपासून आम्ही 21 बायांचा ग्रुप केला गजानन महाराजांचा आणि चक्री पारायण म्हणून ग्रुप केला आणि आपापल्या घरी दर गुरुवारी आम्ही पारायण करत होतो। आज आमचं उद्यापन आहे, 21व्या गुरुवारी उद्यापन आहे, म्हणून आज आम्ही मंदिरात करायचं ठरवलं। अच्छा, आपलं नाव काय? काय सांगू शकता आपण? आम्ही 21 गुरुवार केलेले आहे। आज पारायणाचं उद्यापन आज आपण वडकी या गजानन महाराजांमध्ये सर्व महिला जमल्या आहे। कुठल्या आहे आपण सगळेजणी? आम्ही सगळे वडकीमधलेच आहे। काय वडकीच्या आहात? हां, वडकीमधलेच। किती दिवस चालले आपली? 4 महिन्यापासून। काय सांगू शकाल आपण ताई? आमचे हे गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेलं आहे। आता 4 महिने झालेलं आहे। या आता चक्री पारायणाची सांगता झालेली आहे, तरी पण याच्यानंतर आम्ही हे पारायण असं सुरू ठेवणार आहोत। पहिल्यांदा वडकी येथे आमच्या महिलांसाठी हे मंदिर झालेलं आहे, सर्वांसाठी झालं आहे, खूप चांगलं झालं आहे। सर्वांना म्हणजे शेगावला जाण्याची खूप इच्छा होती, पण तिथपर्यंत ज्या महिला जाऊ शकत नाही त्या इथे दर्शनाने तृप्त होऊन राहिलं आहे गजानन महाराजांच्या, त्यामुळे आम्हा सर्वांना खूप छान आनंद होऊन राहिलेला आहे आणि हे पारायण असं सुरू राहणार। आता हीच आमची सुरुवात होती, यानंतरही असंच आमच्या गावात महिलांना संधी मिळणार आणि देवाचं नामस्मरण करायला वेळ मिळणार। आम्ही खूप खूप आनंदात आहोत, खूप छान वाटतंय। काय सांगू शकाल आपण? काय नाव आपलं? रामेश्वरी मनोज बानकर। आपण रहिवासी इथले? हो, सांगा आपण काय सांगू शकाल? आम्ही चक्री पारायण चालू केलेलं आहे। प्रत्येक गुरुवारी घरीच वाचत होतो। आज शेवटच्या गुरुवारी इथे पारायण उद्यापन करायचं आहे। उद्यापन झाला आहे, आज आरती एक पारायण इथे पण झाला आहे आणि आरती पण झाली आहे। आता प्रसाद राहील इथे सर्वांना। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।